आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या आराध्यामुळे आणखीन काय काय करावं लागणार आहे कुणास ठाऊक. विचार केला होता छान आराम करू, हॉटेलमध्ये राहू, पण नाही. तिथेही कडमडलीच ती. तरी नशीब आम्ही घाईघाईत इथे येऊन पोहोचलो या मनशांती केंद्रात. नाही आराध्य, तुझ्या हुशारीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच कुठली रिस्क न घेता आम्ही ताबडतोब इथे आलो. आल्या आल्या हा फोटो काढून श्रेयसला पाठवला. मम्मा, खूप छान आणि आनंदात दिसताय तुम्ही. तुम्हाला असं रिलॅक्स बघून आम्हाला खूप बरं वाटलं. आराध्याला सुद्धा फोटो खूप आवडला. तिने तर तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट लिहा असंही सजेस्ट केलंय. आय नो आराध्या, तू आमच्या श्रेयसला आमच्यापासून तोडण्यासाठी हे सगळं करतेस. श्रेयसच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी किती प्रयत्न कर ग, पण आम्ही नाही होऊ देणार ते. लक्षात ठेव, तुझ्या समोर आम्ही उभे आहोत. यशोधरा सरनाईक. आमच्यावर विश्वास न ठेवणारी तुलाच आमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवायला भाग पाडणार आम्ही. आणि तुझ्या डोळ्यांवर विश्वासाची अशी पट्टी बांधणार ना की तुझ्यावर झालेला वार तुलाच कळणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. खरंच तुझा विश्वास बसला. हो, एक मिनिट, तुला काय म्हणायचं? म्हणजे तो खोटं बोलत होता? खोटं बोलत होता असं नाही, पण त्याने तुझी परीक्षा घेतली असेल तर. म्हणजे त्याला जर हे बघायचं असेल की तुझ्यासाठी पैसा महत्वाचा आहे का प्रेम, म्हणून त्याने जर असं सांगितलं असेल की सासूबाईंनी सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करायला घेतलीये. वेडाबाई, अक्षय खूप हुशार आहे. पण मग माझ्याही लक्षातच नाही आलं ना. म्हणजे तो माझी परीक्षा बघायला ते महत्वाचं नाही. तू मला सांग, तू काय उत्तर दिलंस त्याला? ताई, तू मला जसं सांगितलं होतं ना तसं मला जे वाटतं ते मी बोलले. गुड. कारण ह्या परीक्षेत तुझं पास होणं खूप गरजेचं होतं श्राव. मला नाही वाटत ही परीक्षा तुझ्या एकटीची झाली असेल. एक मिनिट, काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे शनायाची सुद्धा? कारण श्रेयस मला असं म्हणाला होता की अक्षय जरा तुझ्यात आणि शनायामध्ये थोडा कन्फ्यूज आहे. म्हणजे त्याला योग्य काय हे ठरवता येत नाहीये. आणि अशी परीक्षा जर झाली किंवा घेतली तर डिसाईड करणं सोपं होतं ना. पण माझी परीक्षा घेतली ते ठीक आहे. शनाया, तिचा काय संबंध? ती कशी मुलगी आहे हे अक्षयला माहित नाही आहे का? आणि मुळात तिचा विचार करायचाच का त्याने? त्याच्याबरोबर लग्न ठरलेलं मोडण्यासाठी तिने पैसे मागितले होते, हे तुला आठवतंय ना? आठवतंय. आणि अक्षय हे विसरला नसेल म्हणूनच त्याने हे डिसाईड केलं असेल की आता ही परीक्षा घ्यायची. अगं पण ती शनाया, ती किती स्वार्थी आहे आणि पैशांसाठी वाटेल ते करेल हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग तरी अक्षय तिचा विचार का करतोय? आणि ती हे सगळं खोटं वागते प्रॉपर्टीसाठी, हे अक्षयच्या लक्षात नाही येत आहे का? कारण तसा तो खूप साधा भोळा आहे आणि त्यामुळे त्याने तिच्यावर विश्वास ठेवलाही असेल की पैशांसाठी कोणीतरी असं बदलू शकतं. पण तू काळजी करू नकोस. तुझ्या आणि अक्षय बद्दल मी श्रेयसकडे ऑलरेडी डिस्कस केलंय. खरंच? हो. आणि तो काय म्हणाला माहितीये? सासूबाई जेव्हा मनशांती केंद्रातून परत येतील ना तेव्हा तोच स्वतः त्यांच्याशी हे सगळं बोलणार. मला खात्री आहे. खरंच? ताई, तू म्हणते तसंच होऊ दे प्लीज प्लीज. सिरियसली? माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. सेम. मलाही आधी हेच वाटलं होतं की तो गंमत करतोय, पण मॉम नाही,
तो सिरियसली बोलत होता. मॉम विचार कर, जर यश आंटीने सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर केली तर आपण काय करणार? आणि मी तर चंपूशी लग्न का करतीये? जर पैसा आणि प्रॉपर्टीज नसेल तर मी का करू त्याच्याशी लग्न? तू हे असं रिॲक्ट झालीस का त्याच्या समोर? मॉम, तो चंपू आहे, मी नाहीये. मी का असं रिॲक्ट होईन? 1 मिनिट, काहीतरी मार्ग काढायला हवा. मी यशला फोन करते आणि सगळं क्लिअर करते. हे बघ, जे काय करायचं ते कर, पण प्लीज लवकर कर. मला ना त्या चंपू बरोबर टाइम स्पेंड करायला सुद्धा आवडत नाही, पण मी हे सगळं करते का करते मॉम? प्लीज काहीतरी कर. हो, तू जरा शांत हो. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यश का वागती असं? मॉम प्लीज, ऍटलीस्ट तू तरी हे नको विचारूस. अगं तू बेस्ट फ्रेंड आहेस ना तिची, आणि तुझ्यासोबत जर काही सगळं करू शकते तर ती काही करू शकते. आणि कुठल्या तरी सो कॉल्ड गुरुजींनी तिला हे सगळं करायला सांगितलंय. बरोबर बोलतीयस तू. यशोधराचा ना काहीच नियम नाही, ती काहीही करू शकते. अगं पण मॉम, मी काय करू आता? मी त्याच्यासमोर ऍक्टिंग केली की मला पैशांमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. पण हे सगळं जर खरं असेल तर माझी सगळी मेहनत वाया जाणार आहे. यु नो, मी त्या चंपूमध्ये इंटरेस्ट न घेतलेलाच बरं आहे. चिल शानू बेबी, इतक्यात कसलीच घाई करू नकोस. मी तुला म्हंटल ना, मी यशला कॉल करते आणि इनडायरेक्टली सगळी इन्फॉर्मेशन काढते. तोपर्यंत तू जरा शांत बस. अगं पण त्या मुंबईत नाही आहेत, त्या इगतपुरीला गेल्यात म्हणे, आणि 7-8 दिवस लागणार त्यांना रिटर्न यायला. ठीक आहे, काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना, आणि तसंही मी तिला कॉल करेनच. पण तोपर्यंत तू कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. धीर धर, कळलं का? चहा घे. थँक्यू. बघता बघता 8 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. मम्मा येत आहेत फायनली. हो ना, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? निघालायत का? त्या कधीपर्यंत पोहोचणार आहेत? हो, किती प्रश्न विचारशील. झालंय आत्ताच बोलणं, अर्ध्या तासात पोहोचतायत ते. छान. मी सगळी तयारी करून ठेवलीये, त्यांची रूम आवरून ठेवलीये, त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट पण करून ठेवलाय. सुपर्ब. पण बघ ना, 8 दिवस मम्मा नव्हत्या फक्त, पण घर असं रिकामं वाटत होतं. आता त्या परत येत आहेत म्हणल्यावर घरात उत्साह वाटतोय. खरंय, कोणी येतं तर कोणी जातं. अरे हो, ते काका काकू निघतायत ना. हो, का निघतायत पण इतक्या लवकर? थांबले असते अजून काही दिवस. मी सांगितलं त्यांना, पण मे बी त्यांना इथे कम्फर्टेबल वाटत नसेल. मे बी. पण त्यांना सांग, त्यांना काहीही लागलं तरी कधीही आपल्याला कॉल करायचा. सांगितलंय. आणि त्यांचं पॅकिंग वगैरे झालं सगळं? हो, सगळं मी व्यवस्थित करून दिलंय त्यांना पॅकिंग.